मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून 14 फेब्रुवारी 2024 रोजी डोळंबा येथील मासिक सभा व ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व तत्कालीन सचिव यांच्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला। मात्र 2 महिने होऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणताही अहवाल पाठविला नाही। यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना गटविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे। प्रत्येक गावाचा विकास होण्याकरिता ग्रामपंचायत निर्मिती झाली ही स्वतंत्र स्वायत्तता असून याचा सरपंच व सचिव यांच्याकडून मनमानी कारभाराने जणू कळसच गाठला गेला आहे। ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत व्हावा तसेच गावातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने मासिक सभा व ग्रामसभा महिला सक्षमीकरणासाठी व पारदर्शक कारभाराकरिता या सभा घेणे बंधनकारक आहे। तालुक्यातील डोळंबा येथील किशोर जाधव यांनी या संबंधित बाबीची दखल घेऊन ग्रामसभा तसेच मासिक सभा झाली नसल्याचे गटविकास अधिकारी तसेच लोकशाही दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली होती। विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर केला असता त्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी सरपंच व सचिव दोषी असल्याचा अहवाल सादर करण्यात आला। हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र क्रमांक 309 नुसार 14 फेब्रुवारी 2024 रोजी मासिक सभा व ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व तत्कालीन सचिव यांच्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला। मात्र 2 महिने होऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी अद्यापही कोणताही अहवाल पाठविला नाही। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना गटविकास अधिकारी यांच्याकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे। यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।